लोकशाहीच्या उत्सवाला अवघे काही तास उरलेले आहेत. मात्र याच लोकशाहीच्या उत्सवादरम्यान आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील अनेक भागात पैसे वाटप होत असल्याचा आरोप होतोय. आणि आपल्यासोबत निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील आहेत. कुलकर्णी सर आहेत. सर, काय सांगाल? आता वसई विरारचं एक महत्त्वाचं प्रकरण समोर आलेलं आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर आरोप केला जातोय. निवडणूक आयोग म्हणून नेमकं या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीने लक्ष ठेवून आहे, विशेषतः आताच्या? आपण उल्लेख केला तो बरोबर आहे. लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. आचारसंहितेचा अंमल चालू आहे आणि शेवटच्या 48 तासामध्ये प्रचाराला बंदी असते. तर तो सायलेन्स पिरियडसुद्धा सुरू आहे. सर्व ठिकाणी नियमांचं पालन व्हावं म्हणून आमची यंत्रणा दक्ष आहे आणि नियमांचं पालन होण्यासाठी नागरिकांकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केलं जात असतं. आपण जो उल्लेख केला ती नालासोपाऱ्याबद्दलची घटना, याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आमचे जिल्हाधिकारी, जे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात, त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे FSTची टीम पोहोचलेली आहे. म्हणजे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या डायरेक्शन्स दिल्या त्याप्रमाणे फ्लाईंग स्क्वॉड जे असतं त्या परिसरातलं ते तिथे पोहोचलेलं आहे आणि त्या परिसराची पाहणी आणि तपासणी ही फ्लाईंग स्क्वॉडकडून सुरू झालेली आहे. पोलीस यंत्रणेकडून सर्वप्रथम कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली जाते आहे. तिथे पोलीस विभागाकडून सुद्धा वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नियमानुसार आपण ज्या मतदारसंघाचे मतदार नाही अशा दुसऱ्या मतदारसंघामध्ये प्रचारानिमित्ताने राजकीय व्यक्तींना थांबता येत नाही आणि त्याच्यासाठी अगदी हॉटेल्स आणि लॉजेस याची तपासणी सुद्धा केली जात असते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडून त्याचा एक स्ट्रिक्ट कंप्लायन्स हा केला जात आहे. याप्रमाणे काही घटना घडलेली असेल तर त्याचा व्यवस्थित तपास करून योग्य पद्धतीनं नियमानुसार पुढची कारवाई निश्चितपणे केली जाईल. सर, तुम्ही तिथल्या कलेक्टरशी काही बोललात का? कारण आपण जर बघितलं असेल तर जे नाव येते ते भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचं, म्हणजे विनोद तावडे स्वतः तिकडे गेले. तिथे आता गोंधळ सगळा सुरू आहे. अशा वेळी आता निवडणूक आयोगाची महत्त्वाची जबाबदारी असणार. कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेकडे तुम्ही लक्ष देऊन आहात? तुम्ही म्हणालात आमचं बोलणं सुरू आहे, कसं नेमकं? निवडणूक आयोग हा तटस्थ आहे आणि कोण आहे याच्याशी काही संबंध नाही. आचारसंहितेचा भंग आहे किंवा नाही, कुठल्या कायद्याचा भंग आहे किंवा नाही, हे तपासलं जातं आणि कुठलाही पार्शियालिटी न ठेवता त्याच्यामध्ये ज्याची चूक असेल, ज्याचा गुन्हा असेल, त्यावरती पुढची नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाते. पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी मी स्वतः संपर्कात आहे आणि त्यांच्याकडून मिळालेला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशननुसार परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस यंत्रणा जागेवर पोहोचलेली आहे आणि FSTचं कामकाज स्पॉटवरती सुरू झालेलं आहे. सर, संभाजीनगरमध्ये देखील एक घटना समोर आलेली आहे. बोटाला शाई लावून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जातोय. या घटनेकडे तुम्ही कसं बघितलं? काय नेमके तिथे काय आता? भारत निवडणूक आयोगाची जी मोडस ऑपरेंडी आहे किंवा आपण ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणतो, ते फार रोबस्ट आहे. म्हणजे 1950 सालापासून भारत निवडणूक आयोग निवडणुका कंडक्ट करतो आहे. आत्तापर्यंत गेल्या 74-75 वर्षात निवडणुकीची, मतदानाची प्रक्रिया कशी असावी याचे ठोकताळे आणि त्याच्याबद्दलचे नियम हे व्यवस्थितरित्या तयार करून टाईम टेस्टेड आहेत. या परिस्थितीत शाई लावण्याचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रकार आणि फसवणुकीचा प्रकार आणि मतदान प्रक्रियेमध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं घडवण्याचा प्रकार हा जर कोणी करत असेल तर त्याला निवडणूक आयोग आणि कायदा स्पेअर करणार नाहीत. संभाजीनगरमध्ये जो प्रकार उघडकीला आलेला आहे त्या बाबतीत तो प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि तिथले आमचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत त्याची अतिशय गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि नियमानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. सर, मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत. उद्या सकाळपासून खरं तर मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने नेमकी तयारी कशी केलेली आहे? कशा पद्धतीने आता सज्ज झालेला आहात तुम्ही मतदानासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 1 लाखापेक्षाही जास्त मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांसाठी ज्या सुविधा असतात त्या आम्ही पुरवलेल्या आहेत. या सुविधा तिथं उपलब्ध असण्याबाबतची खातरजमा आम्ही करून घेतलेली आहे. मग ते पिण्याचं पाणी असेल, दिव्यांगांसाठीचे रॅम्प्स असतील,
मेडिकल किट असेल, अशा अनेक प्रकारच्या सुविधा तिथं उपलब्ध कराव्या लागतात. आपल्याला कल्पना आहे की या 1,00,000 मतदान केंद्रांपैकी अनेक मतदान केंद्र ही अतिशय दुर्गम भागात आहे, पण तिथे देखील या सुविधा आम्ही पुरेशा प्रमाणात, योग्य प्रमाणात उपलब्ध केलेल्या आहेत. दुसरा भाग आहे तो मतदान पथकांचा. जायला सुद्धा अवघड आहे अशा ठिकाणी, अशा मतदान केंद्रांवरती आमची मतदान पथकं आज पोहोचत आहेत. आजचा मुक्काम त्यांना तिथे करावा लागेल आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू करायची आहे. त्याच्या आधी 6 वाजता मॉक पोल हा पार पाडायचा आहे. म्हणजे उपस्थित असलेले तिथले राजकीय प्रतिनिधी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष EVM मशीनचं एक प्रकारचं टेस्टिंगच असतं आणि सर्वांची खात्री पटल्यानंतर, मशीन योग्य पद्धतीनं काम करत आहे याची खात्री पटल्यानंतर 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील. मतदान करण्याची, ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी संध्याकाळी 6च्या आत मतदान केंद्रावरती यायचं आहे आणि आपलं मतदान करायचं आहे. काही कारणामुळे जर रांग लागलेली असेल तर तुम्ही संध्याकाळी 6च्या आत मतदान केंद्रावर पोहोचलात तर तुम्हाला नक्की मतदानाची संधी मिळणार आहे. त्याशिवाय मतदान पथकाचं काम बंद करण्यात येणार नाही. त्यामुळे ही सर्वांनी नक्की खात्री बाळगावी. आपण म्हटलात तसं मतदानासाठीची सर्व तयारी यंत्रणेमार्फत पूर्ण झालेली आहे. आता वाट आहे ती मतदारांनी येऊन मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी दाखवून देण्याची. सर, आपण जर बघितलं असाल तर लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी मशीन्स ज्या आहेत त्या बंद झाल्या होत्या, त्यामुळे मतदानाला उशीर झाला, अनेक ठिकाणी रांगा पाहायला मिळाल्या. यावेळी त्याबाबत खबरदारी काही घेण्यात आली का? कारण विशेषतः आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये हे प्रकार सर्वाधिक घडले होते आणि ग्रामीण भाग. यावेळी काय नेमकी खबरदारी घेतली आहे? आपण लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला, आपल्याला थोडी आकडेवारी सांगतो. लोकसभेमध्ये 98,140 मतदान केंद्रांची संख्या होती राज्यभरात आणि त्याच्यामध्ये मतदान यंत्र बंद पडलं किंवा बिघडलं आणि रिप्लेस करावं लागलं असे प्रकार 1% कमी एवढ्याच ठिकाणी घडलेले आहेत. म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच ठिकाणी मतदान यंत्रांचा काही प्रश्न आला, कारण ते मशीन आहे आणि आमच्या निवडणूक पद्धतीप्रमाणे आम्ही त्याच्यासाठीचं रिप्लेसमेंट हे तिथल्या सेक्टर ऑफिसरकडे एक्स्ट्रा मशीन देऊन ठेवलेलं असतं. त्यामुळे काही कारणामुळे मशीन जर नॉन फंक्शनल झालं तर ते नॉन फंक्शनल मशीन रिप्लेस करायला जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या कालावधीत आमचे लोक तिथे पोहोचतात आणि मशीन रिप्लेस होतं. तसं ते लोकसभेच्या वेळेस सुद्धा झालेलं आहे. रांगेच्या बाबतीत आणि गर्दीच्या बाबतीत आपण म्हणाल तर लोकसभेच्या काळात 5 टप्प्यात मतदान झालं. पहिल्या 4 टप्प्यात तर हा विषय कुठे आला नाही. 5व्या टप्प्यात मुंबईमध्ये 11,000 मतदान केंद्र आहेत. तेव्हा हा विषय कानावरती आला तेव्हा आम्ही आमचं वेबकास्टिंग चेक केलं. आमच्याकडे 50%पेक्षाही जास्त मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग कंट्रोल रूम असते. त्यामुळे आम्हाला राज्य पातळीवरून कुठे काय चाललेलं आहे, म्हणजे मतदान केंद्राच्या आत आणि मतदान केंद्राचा बाहेर हे दोन्ही दिसू शकतं. त्याची आम्ही पाहणी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की 10 ते 15 ठिकाणी मतदान केंद्रांवर हा गर्दीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. तातडीनं आम्ही तिथे जास्तीची मॅनपॉवर पाठवली, काही सुविधा कमी पडत असतील तर त्याची व्यवस्था केली आणि तो प्रश्न व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आला. यंदाच्या निवडणुकीसाठी म्हणून आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना मुंबई सिटी आणि मुंबई सबअर्बन या 2 जिल्ह्यांसाठी म्हणून डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी गर्दी होऊ नये, सुविधा व्यवस्थित असाव्यात याची जबाबदारी मुंबई महापालिका आणि अर्थातच मुंबई पोलीस यांनी संयुक्तरित्या घेतलेली आहे आणि त्याचं इतकं काटेकोर नियोजन झालेलं आहे की मला असं वाटतं की यावेळेस कुठेही गर्दीचा मुद्दा येणार नाही. एक मुद्दा आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एका मतदान केंद्रावरती सरासरी 900 ते 925 एवढे मतदार आहेत. त्याच्यापैकी कोण्या मतदाराने किती वाजता मतदानाला यायचं हे त्या मतदाराचा तो ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या मतदान केंद्रावरती योगायोगाने का होईना पण 200-250 मतदार जर एकाच वेळेस मतदानाला आले तर रांग लागणारच आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी ही आहे की असं झालं
तर शिस्तशीरपणे रांगेत उभं राहून आपली मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीनं पूर्ण करणं, त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे. आणि मला याची खात्री आहे की यावेळेस मागे जसा काही 15-20 ठिकाणी हा प्रश्न आला असेल तसा सुद्धा प्रश्न यावेळेस येणार नाही. प्रिसाइडिंग ऑफिसर्सना सूचना आहेत की मतदानाची गती कायम ठेवा. एका वेळेस 4 जणांना मतदार म्हणून मतदान केंद्रामध्ये प्रवेश द्या. त्याच्यामुळे मतदानाला गती प्राप्त होईल. प्रशिक्षण उत्तम झालेलं असल्यामुळे यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण होईल असा मला विश्वास वाटतो. खरं तर मतदानाची पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्यासाठी यावेळी करडी नजर खऱ्या अर्थाने असणार आहे. मतदान केंद्र अनेकदा अनेक चुकीचे प्रकार घडतात, त्यासाठी कसं नेमकं कशी करडी नजर? एक गोष्ट म्हणजे त्यासाठी प्रशिक्षण आम्ही अतिशय क्वालिटी ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते आम्ही दिलेलं आहे. यावेळेस एक नवीन प्रयोग असा केला की प्रत्यक्ष जी सेशन्स असतात ट्रेनिंगची, त्या व्यतिरिक्त आम्ही मराठी भाषेतनं काही ऑनलाईन सेशन्स आपण तयार केली आणि ती IGOT या केंद्र शासनाच्या प्लॅटफॉर्मवरती टाकली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आमच्या मतदान अधिकाऱ्यांनी ते ऑनलाईन ट्रेनिंग आधी घेतलेलं आहे आणि नंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे. तर प्रशिक्षण व्यवस्थित झालेलं असल्यामुळे त्यांच्या हातून चुका होण्याची शक्यता मुळात कमी आहे. तरी ऐनवेळेस काही प्रसंग उद्भवला तर आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आयोगाच्या सगळ्याच नियमांमध्ये कुठे काही इश्यू झाला, प्रॉब्लेम झाला तर काय करायचं याची सुद्धा नियमावली दिलेली असते. म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामकाजाचं हे वैशिष्ट्य आहे की काम अमुक अमुक पद्धतीनं व्हायला पाहिजे, पण काही अपवाद घडला तर अपवाद घडल्यावर कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे हे सुद्धा अगदी संगतवार लिहिलेलं आहे आणि हे सर्व वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. सर, खूप खूप धन्यवाद पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत स्वतः अधिकारी होते. आपण जर बघितलं असाल तर वरळीचं वसईचं जे प्रकरण आहे ते गाजत आहे, त्याचनंतर संभाजीनगरचं प्रकरण गाजत आहे, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन कविता गिरीसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.